तर हॅलो गाईज, अगेन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वायबिंग विथ निखिल. तर आता आज संडे आहे आणि जेवून झालं आहे, आराम करून झाला आहे. इट्स अ टी टाईम नाव. सो वी हॅव मूव्ड आउट. आता आज विचार आहे की परत एकदा बीचवर जायचं. पण यावेळेला ॲडॉनमध्ये मम्मीला घेऊन आलो आहे, आईला घेऊन आलो आहे सोबत. ओके, तर आता जातो तिथे, फिरतो आणि आज थोडंसं वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न केला आहे मी. लेट्स सी लाईक व्हॉट वी कॅन डू. आणि आजचा ब्लॉगमध्ये असं तुम्हाला विशेष काय दाखवण्यासारखं नसेल, पण डेफिनेटली आणि जर तुम्हालाही कुठले असे प्लेसेस माहिती असतील मुंबईमध्ये जे जवळपास फिरता येतील आणि किमयाला घेऊन फिरता येतील, मला असे कुठले प्लेसेस माहिती असतील तर डेफिनेटली मला कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करून सांगू शकता. ओके, सो आय लीव नाव. आज रोशनी मागे बसल्यामुळे व्हिडिओ काढायला थोडंसं अवघडच होणार आहे. सो मी स्वतःचे आज व्हिडिओज ऑन करून कॅमेरा म्हणून काढणार आहे. ओके, सो स्टे ट्यून टिल देन, बाय. तर गाईज आता मी पोचलो आहे मलाड मार्वेला. ऑलमोस्ट एंटर केलेलाच आहे. यू कॅन सी द रोड. हा असा सरळ रस्ता जातो टू द बीच एरिया अँड मलाड मार्वे. आणि इथे एक छोटीशी खाडी लागली मध्ये. त्या खाडीमध्ये लोक फिशिंग करतात. आय डोंट नो मच्छी मिळते की नाही इथे, पण ते सगळे फिशिंग करायला तर बसले आहेत. यू कॅन सी दिस. मिळतही असतील, त्याशिवाय तर लोक बसणार नाही तिकडे. मी त्यांनाच पुढे जाऊन विचारतो, मच्छी मिलता है इसमें? कौन सा मच्छी मिलता है? हाँ, कौन सा? अच्छा, ये आप ये क्या लगा के डालते हो आप मतलब आगे उसमें, मतलब मछली को पकड़ने के लिए अंदर? अच्छा, कांटे में अटकता है क्या? वो लोग काटने आते तो? पर कांटे में कुछ खाना वाना लगाया रहेगा ना आपने? अच्छा. तर विचारलं मी त्यांना, ते म्हणतात की बारीक मच्छी मिळते. काय माहिती कुठली मच्छी आहे बारीक मच्छी. ओके, चलो देन, सी यू. सो फायनली आपण आता एंटर करतो आहे. यू कॅन सी ऑन द, एक त्यांनी नोशन्स लावलेत वरती, मड आयलँड, अक्सा बीच आणि मार्वे बीच. तर आपण तर मार्वेमध्ये एंट्री करूया. ओके, रस्ता खूप चांगला बनवला आहे. सो यू गाईज कॅन ट्रॅव्हल स्मूथली ऑन दिस रोड. अशी आजूबाजूला पूर्ण मिलिटरी कॅम्प आहे आणि मधून त्यांनी असा रस्ता काढला आहे जाण्यासाठी. थोडेसे मी ग्लिम्स देतो तुम्हाला, कारण एकट्याला हँडल होत नाही कॅमेरा हँडल करून, स्टेअरिंग हँडल करणं. ओके, बट स्टिल आय विल गिव्ह यू अ स्मॉल ग्लिम्स ऑफ इट, कसा रोड आहे. रस्ता आधी खूप बेकार होता, म्हणजे पूर्ण खड्डे होते रस्त्यावर, डांबरी रस्ता असल्यामुळे. आता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केला आहे, तर खूपच छान आहे. जसं इथे INS हमला आहे समोर, इथे बरेचसे टुरिस्ट लोक पण येतात. नौसेना बाग, INS हमला अगेन. इथे एक ही शाळा आहे, श्री केंद्रीय विद्यालय, गव्हर्नमेंटची शाळा आहे आतमध्ये. पूर्ण डिफेन्स एरिया आहे हा. देन अगेन ऑन द राईट साइड यू कॅन सी सेंट्रल एक्साइज गेट.
तर आता गावामध्ये एंट्री झालेली आहे. अजून एक शाळा आहे इकडे, साई विद्या मंदिर. हे बघा इथे श्री साई विद्या मंदिर. ओके, तर आता आपल्याला इथून जाताना बरेचसे एंट्रीज आहेत बीच मध्ये जाण्यासाठी, बीचवर जाण्यासाठी. लोक इथूनही जात आहेत ॲज यू कॅन सी. त्यानंतर असे बरेचसे वेज आहेत जिथे तुम्ही बीचपर्यंत जाऊ शकता. देन अगेन यू हॅव अ स्मॉल पार्क ओव्हर हिअर. इथे गार्डन बनवलं आहे. ओके, गव्हर्नमेंटचं पार्क आहे. शूट्स वगैरे पण होतात इथे. अँड दिस इज अक्सा बीच. ओके, तर अक्सा बीच आपण पास केलं आता. एंट्री करणार आहोत. हा जरा एक म्हणजे ही जरा एक जागा किंवा हा जरा व्ह्यू आहे ना, हा जरा छान वाटतो मला. तर विल गो फ्रॉम दिस प्लेस ओनली. सो गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांबना, तोलकीचा बोलकी इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना. मोरबीमधून समोसे आणलेत आणि चटणी. आणि चटणीचा जुगाड काढण्यासाठी आपल्याकडे मी पेपर कप्स घेऊन आलो आहे घरातून. आणि आता मस्त इथे बीचचा आनंद घेत, सनसेट तर होणार नाही पावसाचे दिवस असल्यामुळे, पण कचरा आय विल मेक शुअर की मी घेऊन जाईन सगळ्या इकडून. ठीक आहे, डोंट वरी. ओके, सो आय विल शो यू द समोसाज ऑल्सो. वेट नाव. ओके, तर दिस इज द समोसा अँड दिस इज द चटणी. ओके, आता डिप करूया आणि खाऊया. तुम्ही अशी थोडीशी घरगुती तयारी करून या, तुम्हाला जास्त आनंद घेता येईल माझ्या हातून. तर कॉर्न खायची एक वेगळीच मजा आहे. छानसा गार वारा सुटला आहे, केस उडत आहेत आणि कॉर्न पण एकदम त्यांनी मस्त लिंबू आणि मीठ लावून एकदम छान बनवलं आहे. आणि वातावरण तर तुम्ही बघितलंच असेल, एकदम रिफ्रेशिंग होतं. तर तुम्ही मजा घ्या, मी कॉर्न खाऊन मजा घेतो. आणि आणि मी बीचवर, बीच ॲक्च्युली खाली आहे, जाता येणार नाही. म्हणजे किमयाला घेऊन जायचं थोडंसं अवघड होऊन जाईल, बिकॉज दगडी वगैरे आहेत. पण इथून पण छान व्ह्यू आहे आणि आनंद घेऊ शकतो आपण. इथे पाठीमागे लोकांचे बंगलोज आहेत. लास्ट टाइम आम्ही इथेच येणार होतो, पण हा पट्टा बंद असल्यामुळे आम्ही पुढून गेलो पुढच्या भागातून आणि मग बीचवर उतरलेलो. पण या टायमाला बीच ॲक्सेस नाही आहे आम्हाला डिरेक्टली, पण हा पट्टाही खूप, हा बेटही खूप सुंदर आहे.
मग चहा पण बनवून आणलेला मी 4:30 वाजता मी चहा बनवला आणि घेऊन आलो मी. आता मस्त समोर बीच सनसेट तर झाला नाही आणि असा एकदम कडक चहा. तर तुम्ही चहा घ्या, मी चहा घ्या. सो हाय, गुड इव्हनिंग. नाव वी आर लिव्हिंग. ओके, दिवस संपला आहे फायनली आणि आता ऑन द वे टू होम. ओके, आणि किमया आज गाडी चालवणार आहे बहुतेक. यू कॅन सी हिअर शी इज नॉट लिव्हिंग मी. ड्रायव्हिंग सीटवर बसली आहे आणि विल स्टार्ट नाव अँड विल बी हेडिंग टुवर्ड्स होम नाव. ओके, आता पुढचा प्लॅनबद्दल बघू जाता जाता कसं काय भेटतं आहे, काय करायला मिळतं आहे किंवा काय तुम्हाला दाखवू शकेन मी. ओके, चलो देन, स्टे ट्यून टिल देन, बाय. सो गाईज, फायनली दिवस संपला आहे, अवतार झाला आहे थोडा. ठीक आहे, व्हिडिओ आता आम्ही जातो डिनर करायला. रोशनी, मम्मी, किमया तर होतीच आणि वी आर वन मोर पर्सन ॲड ऑन नाव. ही इज अ व्हेरी VIP पर्सन. कधी भेटणार नाही टायमावर, त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि आता फायनली ते आम्हाला भेटले आहेत. तर आता आम्ही त्यांना पण घेऊन चाललो आहे डिनरला. ओके, चलो देन, बाय. आय विल सी यू ॲट द रेस्टॉरंट नाव फॉर डिनर. ओके, बाय बाय बाय. फायनली करी रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो आहे अँड यू कॅन सी बोंबील फ्राय. ग्रीन चटणी पण दिली आहे, नाईस. टेस्ट करतो, आवडीचा विषय. सॉफ्ट क्रिस्पी. श्रावणात काय चाललंय? ओके, छान प्लेटिंग इज डन व्हेरी वेल. प्रॉन्स फ्राय. ओके, सुका जवळ आहे. प्रॉन्स करी आणि सोलकढी एक घास टाकू. घरी पोचलो आहे मी. ओके, दिवस खूप टायरिंग होता आणि आता हे थोडंसं मला अवघड जातं ॲक्च्युली. कॅमेरा हँडल करणं, स्वतः सगळं कॅमेरा पकडून स्वतःचं शूट करणं. पण आज दिवसभर मी एकटाच सगळं शूट केलं आणि आता मला थोडंसं त्याच्यावर वर्कआउट करायचं आहे काही गोष्टींवर. अँड वी वेंट टू तर्री रेस्टॉरंट. आय गेस तुम्हाला मी आता सगळं ते लास्ट सगळं जे पण शूट आहे त्याच्यामध्ये दिसेलच. आणि ते झाल्याच्या नंतर आय होप यू विल लाईक द व्हिडिओ फॉर शुअर. अँड द फूड वॉज गुड. आणि त्याच्या रेस्टॉरंटमध्ये एकच मला आवडलं, म्हणजे जेवण तर जेवण असतं, मसाले वगैरे जसं लोक बोलतात की डिश ऑथेंटिक होती, हे होती ते होती. पण त्यांचं जे पण जेवण ज्याच्यामध्ये त्यांनी सर्व केलेलं ते सगळं अर्धनवेअर किंवा मातीची भांडी होते सगळं. ओके, तर ते व्हिडिओजमध्ये दिसेलच तुम्हाला. दिवसाची सांगता करूया अँड गुड नाईट. सो आय होप यू लाईक द व्हिडिओ फॉर शुअर. ओके, लास्ट टाईम पण आपण बीचवरच गेलेलो, या टायमाला मी बीचवरच गेलेलो. तर प्लीज वॉच द व्हिडिओ, like, subscribe and also you can share.
सो दॅट इवन म्हणजे मलाही कळेल की जर तुम्ही लाईक केलात, शेअर केलात, कमेंट केलात तर कुठे काय इम्प्रूव्हमेंट करता येतील मला. ओके, सो आय एम डन फॉर द डे नाव. सो थँक्यू, बाय, गुड नाईट.